हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघा एकदम चमचमीत आणि झणझणीत येतं असा अंड्याचा रस्सा कसा करायचा ते पाहणार आहे किंवा अंडा करी कशी करायचं ते पाहणार आहे। एकदम कमी साहित्यात झटपट असं आपण ही भाजी बनवलेली आहे। तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा, तुम्ही परत परत याच पद्धतीने बनवणार। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा सर्वप्रथम आपण भाजी बनवण्यासाठी वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी इथे खिसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। इथे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। इथे एक मीडियम साईजचा कांदा असा मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे। मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गरजेनुसार पाणी घालून हे वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे बघा थोडं पाणी घालून मी वाटण बनवून घेतलेलं आहे। इथे बघू शकता वाटण तयार झालेलं आहे। इथे 7 ते 8 अंडी मी उकडून अशी साल काढून घेतलेली आहेत। आता आपण भाजी बनवणार आहे, त्यासाठी कढईमध्ये एक पळी मी तेल घालून घेते। तेल इथे हलकं गरम झालेलं आहे। त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। 1 ते 1.5 चमचा एवढं मी लाल तिखट घालते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला, म्हणजे आपल्या रस्स्याला रंग छान येतो। बघा तिखट घातलेलं आहे। आता थोडंसं 1 मिनिट परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे। इथे सगळं वाटण मी घातलेलं आहे। आपण हे वाटण कच्चंच बनवलेलं आहे, त्यामुळे तेल सुटेपर्यंत आपल्याला 5 मिनिटं हे वाटण परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता या पद्धतीने मी वाटण परतून घेते। 5 मिनिटांनंतर बघा याला तेल सुटलेलं आहे आणि वाटण आपलं छान परतलेलं आहे। त्यामध्ये मी अर्धा चमचा धनेपूड घातलेले आहे, 1 चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। तुम्हाला अजून मसाले घालायचे असतील याच्यामध्ये घालू शकता। हे परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते, 2-3 चमचे होईल एवढं पाणी घालून चांगला हा पण मसाला तेल सुटेपर्यंत मी परतून घेते। बघा मसाल्याबरोबर हे वाटण पण छान असं इथे परतून घेतलेलं आहे, बघू शकताय। आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे, पण पाणी गरमच घाला। इथे बघा मी माझ्या अंदाजाने मी पाणी घातलेलं आहे। बघा 2 ते 3 ग्लास पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये, गरम पाणी घातलेलं आहे। आता याला आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्या रस्स्याला आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करून उकळी काढून घ्यायची आहे। इथे बघू शकता याला उकळी यायला लागलेली आहे। हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे। इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि असं अंड्यांवरनं कट लावून आपल्याला याच्यामध्ये अंडी सगळी घालून घ्यायची आहे। असं केल्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर अंड्यांमध्ये उतरतो आणि चव छान लागते। इथे बघा गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि 5 मिनिटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे अंड्यांबरोबर मसाला। इथे बघू शकताय 5 मिनिटांनंतर आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे। बघा तरी पण मस्त आलेली आहे आणि आपला मसाला आणि अंडी मसाल्याबरोबर छान असं शिजवून घेतलेलं आहे, बघू शकताय। आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। इथे बघू शकताय कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी आणि मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला। आणि 1 मिनिट फक्त मी याला शिजवून घेणार आहे कोथिंबीर घातल्यानंतर। इथे बघू शकताय कोथिंबीर घातल्यानंतर मी शिजवून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे। गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आपण सर्व करूया। इथे बघू शकताय सर्व करते। झटपट अशी ही भाजी बनलेली आहे आपली, कमी साहित्यात पण तेवढी चविष्ट, एकदम भन्नाट चवीची अशी ही भाजी आपली बनते। बघा झटपट अशी बनते। तुम्हाला जेव्हा पण बनवायचं असेल या पद्धतीने नक्की बनवून बघा। तुम्ही एकदा बनवलं तर परत परत याच पद्धतीने बनवणार। एकदम टेस्टी अशी ही अंड्याचा रस्सा किंवा अंडा करी मस्त असं बनते। बघा इथे बघू शकताय छान अशी भाजी झालेली आहे आणि चवीला पण छान होते। तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त अशी झणझणीत चमचमीत अशी अंड्याचा रस्सा किंवा अंडा करी आपली तयार झालेली आहे। तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।